नमस्कार मित्रांनो, आपण पाहतोय या मालिकेचा आजचा रिव्ह्यू. चला तर मग बघूयात आजच्या या एपिसोडमध्ये नेमकं काय काय घडून गेलं आहे ते. तर पहिलाच सीन आपल्याला असा बघायला मिळतो की वटपौर्णिमेच्या पूजेसाठी खांडेकरांच्या घरातील स्त्रिया एके ठिकाणी आलेल्या असतात. गाडीतून खाली उतरल्यानंतर निशी इकडे तिकडे बघत ईशाला विचारू लागते की काय ग, इथे वडाचं झाड कुठे आहे. त्यावर ईशा हसून म्हणते की अगं निशी, जरा पुढे बघ, तिथे आहे वडाचं झाड. तर ही निशी उगाचच नाटक करत म्हणते, अरे बापरे, खूपच दूर आहे, मग आपण गाडी इथे का पार्क केली. आणि तिचं ते बोलणं ऐकून सगळेजण डोक्यालाच हात लावतात. चेतना काकू म्हणते की अगं निशी, तिथे कुठे गाडी पार्क करणार आपण. तर तारीने सुद्धा म्हणते की निशी, आपण आपल्या सौभाग्यासाठी 2 पावलं तर चालूच शकतो ना गं. आणि त्यावेळी निशी उगाच शानपणा करत म्हणते, 2 पावलं काय, मी माझ्या युवीसाठी ना सगळ्या पृथ्वीलाही प्रदक्षिणा घालू शकते. पण हे बोलत असतानाच तिचा तोल जातो आणि ती खाली पडणार इतक्यात तारीने तिला सावरत्याने म्हणते, पृथ्वीला प्रदक्षिणा घालताना चुकीचं पाऊल पडायला नको याची काळजी घे बरं का. आणि ते ऐकून चेतना काकूंना हसू येतं. निशी मात्र चिडून पुढे जायला निघते. त्याचवेळी दुसरा सीन आपल्याला असा बघायला मिळतो की आपल्या टीम तारिणीने त्या युवराजने ऑफिसमध्ये बोलावून घेतलेल्या मुलाला बरोबर पकडलेलं असतं. आणि मग हे लोक मुद्दाम त्याच्यासमोर असं म्हणू लागतात की हा त्या रेव पार्टीमध्ये होता ना, मग आता याचा एन्काउंटर करायचंच. आणि मग एन्काउंटर कोण करणार याविषयी ते तिघेजण एकमेकांशी बोलू लागतात. आणि त्यामुळे तो मुलगा तर खूपच घाबरतो आणि फायनली तो हे कबूल करतो की मी खरंच त्या रेव पार्टीमध्ये नव्हतो. त्या युवराज खांडेकरच्या सांगण्यावरून मी कौशिकी मॅडमला खोटं सांगितलं. आणि हे ऐकून टीम तारिणी खुश होते. आणि मग त्यानंतर हे लोक त्या मुलाकडून नेमकं काय काय घडलं, युवराजने त्याच्याकडून हे सगळं का करवून घेतलं याविषयीची सगळी माहिती काढून घेतात. तो मुलगासुद्धा जीवाच्या भीतीने सगळं काही कबूल करतो. आणि त्याचा तो कबुलीचा बाब आपल्या फातिमाने मोबाईलमध्ये रेकॉर्डही करून ठेवलेला असतो. आणि मग कमांडर त्या मुलाला धमकावतात की आता इथून गायब व्हायचं, पुन्हा या शहरात दिसायचं नाही, नाहीतर तो खांडेकर तर तुला काही सोडणार नाही आणि आम्हीसुद्धा. आणि ते ऐकून तो मुलगा घाबरूनच तेथून निघून जातो. तर आपली टीम तारिणी खूपच खुश असते, कारण त्या युवराजच्या विरोधात त्यांना एक भक्कम असा पुरावा मिळालेला असतो. त्याचवेळी दुसरीकडे आपल्याला असं बघायला मिळतं की तारिणी चेतना काकूंसोबत पूजेसाठी चाललेली असते. पण तितक्यात तिचं लक्ष समोर जातं. काही अंतरावर 2 बाईक्स उभ्या असतात आणि त्यांच्या आजूबाजूला 4 माणसंही असतात. आणि ते लोक तोंडाला रुमाल बांधून या बायकांचे दागिने कसे पाळवायचे याचंच प्लॅनिंग करत असतात. आणि त्यांना बघता क्षणी तारिणीच्या लक्षात येतं की काहीतरी गडबड आहे. ती बारकाईने त्यांच्याकडे पाहत असते आणि मग थोड्याच वेळात ते लोक तोंड लपवत बाईकवरून त्या बायकांच्या अगदी जवळ येतात. त्यांतील एक जण चेतना काकूच्या गळ्यातील मंगळसूत्र हिसकावून घेणारच असतो. पण तितक्यात तारिणी चेतना काकूंना बाजूला करते आणि त्या गुंडाचा हात पकडते. आणि हे पाहून सगळ्यांनाच मोठा धक्का बसतो. तर इकडे तारिणीने त्या गुंडाचा हात अगदी घट्ट पकडून ठेवलेला असतो. पण तितक्यात दुसऱ्या बाईकवरून आणखीन 2 जण त्या ठिकाणी येतात आणि त्यांतील एक जण तारिणीच्याच गळ्यातील मंगळसूत्र हिसकावतो. आणि त्यामुळे तारिणी थोडीशी गडबडून जाते आणि ते लोक तिच्या तावडीतून निसटतात. पण हा सगळा प्रकार बघून इतर बायका मात्र खूपच घाबरलेल्या असतात. पण आपली तारिणी न घाबरता त्या गुंडांचा पाठलाग सुरू करते. आणि ज्या माणसाने तिच्या गळ्यातील मंगळसूत्र हिसकावलेलं असतं त्या माणसाची ती बाईकच पकडते. आणि हे पाहून सगळ्यांनाच मोठा धक्का बसतो. तारिणीचं हे धाडस पाहून सगळेजण अवाक होऊन तिच्याकडे पाहत असतात. तर तारिणीने एका हाताने त्या माणसाची बाईक घट्ट पकडलेली असते, तर दुसऱ्या हाताने त्या माणसाचा हात ज्याच्यात तिचं मंगळसूत्र असतं. ती म्हणत असते की सोड मंगळसूत्र, हे माझ्या आईचं आहे. पण तो गुंड काही ते मंगळसूत्र सोडायला तयार नसतो. आणि तारिणी त्याची बाईक आणि तिचा तो पराक्रम पाहून इतर सगळेजण मात्र आश्चर्याने तिच्याकडे पाहत असतात. निशी, ईशा आणि पद्मीच्या चेहऱ्यावर तर 12च वाजलेले असतात. पण मग त्यानंतर तारिणीच्या लक्षात येतं की आपण आणखीन थोडा वेळ हे सगळं असंच सुरू ठेवलं ना तर या लोकांना संशय येईल. आणि म्हणून मग ती नाईलाजाने त्या माणसापुढे गयावया करू लागते, म्हणू लागते की दादा प्लीज, हे माझ्या आईचं मंगळसूत्र आहे, द्या ना. आणि त्यावेळी ते लोक तारिणीला कमजोर समजून तिला धक्का देत बाजूला ढकलून देतात. तारिणी जमिनीवर पडते, पण पुन्हा उठून उभी राहत त्या माणसापुढे हात जोडून गयावया करू लागते. पण त्या लोकांना काही दया येत नाही. ते तारिणीला पुन्हा धक्का मारतात. पण त्यावेळी चेतना काकू आणि आणखीन एक बाई तारिणीला जाऊन पटकन सावरतात. आणि मग त्यानंतर त्या ठिकाणी येतो केदार. हे गुंड तारिणीचं मंगळसूत्र घेऊन निघालेलेच असतात. पण केदार त्यांच्यासमोर उभा राहतो. पण त्यालासुद्धा ही भीती असतेच की आपण इथे जास्त काही केलं तर उगाच या लोकांना आपल्यावर संशय येईल.
आणि म्हणून तो सुद्धा तारिणीसारखं नाटक करत त्या गुंडांपुढे घयावया करत म्हणतो की दादा प्लीज माझ्या बायकोचं मंगळसूत्र तिला परत करा, बघा ना ती किती रडते. आणि त्यावेळी इकडे चेतना काकू म्हणत असते की अरे केदार जाऊ दे, ते गुंड आहेत, नको त्यांच्या नादी लागू. तारिणी सुद्धा मुद्दाम म्हणत असते की केदार जाऊ दे, पण केदार म्हणतो की असं कसं, हे माझ्या बायकोचं मंगळसूत्र आहे, ते तर मी परत मिळवणारच. आणि मग त्यानंतर तो त्या गुंडांशी फाईट करायला सुरुवात करतो. आणि ते पाहून इतर सगळ्या बायका मात्र घाबरतात. तर तारिणी गालातल्या गालात हसत असते आणि अधेमध्ये मुद्दाम म्हणतही असते की केदार जाऊ दे ना, तुला काही झालं तर. आणि ते ऐकून केदारलाही हसू येतं. आणि मग त्यानंतर आपला केदार त्या गुंडांना चांगलाच धडा शिकवतो. पण त्यातील एक जण पुन्हा एकदा उठून उभा राहतो आणि केदारवरच चाकूने वार करायला निघतो. आणि हे नेमकं तारिणी पाहते आणि मग ती तिच्या ताटातील तांब्यास सरळ त्या गुंडाला फेकून मारते. तिचा नेम अगदी अचूक बसतो आणि तो गुंड डोकं धरून खालीच बसतो. आणि ते पाहून चेतना काकू हसतच म्हणते, वा तारिणी, काही नेम लागलाय तुझा. आणि मग त्यानंतर आपला केदार त्या गुंडांच्या तावडीतून तारिणीचं मंगळसूत्र सोडवतो. आणि इतकंच नाही तर त्यांना तारिणीच्या पायाशी सुद्धा आणतो. तो तारिणीला म्हणत असतो की बायको, आता तू यांना धडा शिकव. एका मंगळसूत्राची काय ताकद असते ना, हे तू त्यांना दाखवून दे. पण तारिणी नाटक करत म्हणत असते की केदार, अरे हे काय बोलतोयस तू, मला ना खूप भीती वाटते, मी यांना कसा धडा शिकवू, यांनी जर काही केलं तर. आणि त्यावेळी चेतना काकू म्हणते की तारिणी का घाबरतेस तू, आपला केदार इथे आहे, हे बघ, अजिबात घाबरू नको, यांच्यात चांगल्या 2-2 कानाखाली दे. आणि त्यावेळी तारिणी अगदी नाजूक हाताने एखाद्या लहान मुलाला मारल्यासारखं त्या गुंडांच्या हळूच कानाखाली मारते. आणि ते पाहून निशी आणि ईशा हसू लागतात. पण मग केदार तारिणीला सांगतो की बायको, तू बिनधास्त त्यांना मार, काळजी करू नको. आणि मग तारिणी तिच्या खऱ्या रूपात येते आणि त्या गुंडांच्या अशा सटासट कानाखाली देते की ते दोघे जण खालीच पडतात. आणि मग त्यानंतर चेतना काकू पोलिसांना बोलावते. तर इकडे केदार ते मंगळसूत्र तारिणीकडे देतो. तारिणी ते मंगळसूत्र त्या गुंडांना दाखवत त्यांना चांगलंच सुनावते आणि सांगते, तुमच्यासाठी फक्त हे सोनं असेल, पण आम्हा स्त्रियांसाठी ना तो आमचा स्वाभिमान असतो, आमचा आत्मविश्वास असतो. पुन्हा जर कोणत्या स्त्रीचं मंगळसूत्र चोरण्याचा प्रयत्न केलात ना, तर याद राखा. आणि मग पोलीस त्या गुंडांना तेथून घेऊन निघून जातात. आणि मग केदार ते मंगळसूत्र तारिणीला तिच्या गळ्यात घालायला सांगतो. तर चेतना काकू म्हणते की केदार, अरे तू फाईट दिली म्हणून तारिणीला तिचं मंगळसूत्र परत मिळालं, तर तू स्वतःहून हे तिच्या गळ्यात घाल बरं. आणि त्यावर केदारही आनंदाने हो म्हणतो आणि पुन्हा एकदा तारिणीच्या गळ्यात हक्काने आणि प्रेमाने ते मंगळसूत्र घालतो. आणि त्यावेळी तारिणीही म्हणते की केदार, आत्तापर्यंत मी फक्त मिशन म्हणून हे मंगळसूत्र माझ्या गळ्यात घालत होते, पण आता आपल्या नात्याची नवीन सुरुवात म्हणून घालते. आणि हे ऐकून केदारला खूप आनंद होतो. त्यानंतर मग आपल्याला असं बघायला मिळतं की तारिणी मस्तपैकी वडाची पूजा करते. ती अगदी मनोभावे सगळं काही करत असते. आणि केदार कौतुकाने प्रेमाने तिच्याकडे पाहत असतो, तिचे फोटो व्हिडिओज काढत असतो. त्यानंतर मग तारिणी केदारच्या पाया पडते आणि केदारही तारिणीच्या पाया पडतो. त्यामुळे तिथे असणाऱ्या सगळ्यांनाच आश्चर्य वाटतं. तारिणीसुद्धा म्हणते की केदार, अरे काय करतोयस तू, या बायका काय बोलतील. तर केदार म्हणतो, काय झालं तारिणी, अगं नातं हे दोघांचं आहे ना, मग ते दोघांनी निभवायचं, एकानेच रिस्पेक्ट द्यायचा, असं कसं. आणि केदारचं ते बोलणं ऐकून तारिणीला त्याचं खूप कौतुक वाटतं. पण ती जी निशी, ईशा आणि पद्मिनी असतात त्या चिडूनच तेथून निघून जातात. आपली चेतना काकू मात्र मस्तपैकी केदार आणि तारिणीचे छान छान फोटोज काढते. त्यामुळे ते दोघे खूपच खुश होतात. तर मित्रांनो, आता या मालिकेच्या पुढील भागांमध्ये आपल्याला असं बघायला मिळणार आहे की टीम तारिणीने त्या मुलाचा जो व्हिडिओ काढलेला असतो, तो व्हिडिओ केदार कौशिकीला दाखवतो. युवराजचं खरं रूप, त्याचा खोटेपणा फायनली कौशिकीच्या समोर येतो. तर मित्रांनो, आता या मालिकेच्या पुढील भागांमध्ये नेमकं काय काय घडणार आहे हे जाणून घेण्यासाठी आपल्या चॅनेलला सबस्क्राईब करा.